सांगू राहिले लगे ते व्हिडिओ काढून राहिले. मला काय त्याच लाभ, मी का दुसऱ्याच्या पायदा राहिले काय म्हणून एवढं शिकू राहिले तुम्ही मला. तसं वागा जरा, चांगलं मन साफ ठेवा जरा. गुलाबात झाडं किती राहते ना, आपण वाटतं लय गुलाब घरी घेऊन जावा, पण त्यातलं एकच गुलाबाच फुल लावतो म्हणून डोक्यात. 17 गुलाबाच फुलं नाही लावत. दुसरं काही नाही. आता तर असं चालू की जसं काय पिक्चर वाणी, मी जसं काय पाहुणे ते पाहुणं आहे. थांबा तुम्ही तुमची काशीच करणार आहे. मी आला मा टाईम 2-4 दिवस दमदार, फक्त तुम्ही दाखवते मग तुम्हाला. इथं जर राहीन बेटा मी तर मग काय राहणार नाही. मी चालले जाणार आहे. पाहिले मी तुमची हाव आपली नाही. आता माझं नाही इच्छा होती तुमच्या जवळ जायची. दमदार तुम्ही जसं तुम्ही पण बरं ते पीएस आहे तुम्ही मग हो खरं. पीएस आहे मग पीएसच्या बायकोच्या काळात किती सोनं नाणं आहे. त्यांच्या काळात नाही राहत, श्रीमंताच्या काळात नाही राहत सोनं वगैरे. खरं ते घालतच नसेल आहे ना. नाही घालतच नसेल. पीएस घरी एवढंच नसतं, छोटंसंच राहतात ते. साफसफाई करायला एवढं ताण नाही राहत ना. हा का, असं आहे का. चहाची मी नाही, मी मला डब्बा आणणार आहे दुधाचा. मी तुमच्या जेव्हा दुधाच्या भरोशाने नाही बसणार आहे. अरे एवढा डब्बा आणि मी उद्या मार्केटमध्ये मला नाही जमत आता चहा शिवाय. हो ना, मी आणते एवढा डब्बा दूध पावडरचा. मला नाही जमत. मग पाण्याचं ना कसं सांगते मी आता, मला नाही जमत. मी आता काही चहा आपण बंद केली पिणं. आज सकाळी बी नाही पिली, नाही तर पहिले 12ला 11ला 10ला तुला प्यायची. आता नाही पेत. आज दुपारा पण नाही पिली. 4-5 वाजे उठून मग ते आणायचं आहे डब्बा. प्यायची ना मग. काही कशी पिऊ, काही नाही पिवा वाटत. तू आता नाही पिवा वाटत. आता इच्छा होत नाही. सकाळी नाही आईला जाऊन पिणं लागते कशी तरी. मी आणतेच मला डब्बा. तुम्ही केवढ्याचं का असं मी दूध पावडर डब्बा द्या म्हणून, पावशरचं द्या म्हणून मी आणते. द्या तुम्ही तुमचं गोंधळ घाला. तुम्ही तुमचं ते दूध तुम्ही मला नाही बघा. मला माझं दूध पाहिजे तुला मला नाही जमायला. हे काय असं किती दैन होती ते चहासाठी. तुझी माणसाची तळ होती. उद्या 1-1.5 पुढे घेऊन येते. मोठा फॅमिली काय खात जाईल थोडं 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 थोडं. म्हणलं असं दोन गेले मी टाकतच नाही राहील. या उन्हाळ्यात असंच होतं, हातपाय गाळा त्या. उन्हाळा माझ्या डेलीच उन्हाळा कंटिन्यू. पण ह्या अवस्था मला जास्तच गाजली. लय ढक्कल मक्कल लगे. जे धक्का गाडी दे धक्का गाडी. या दगडानं दुगडानं खाडून सगळं धिंगाणा. पहिला ती टाकी होती तर ते टेन्शन होतं. आता ते टेन्शन गेलं. आता हे टेन्शन. आता कोणतं टेन्शन आहे. आता येण नाही लावली का द्या हो घे बाई. बिचारी तरी देते तुम्ही करताना. खरंच ना लय वैताग आहे ना. पाण्याचं लय टेन्शन आहे मला, दुसरं काहीच नाही. सगळ्या याच्यात मला काय वाटत नाही. कोणी पाण्याचा लय ताण होतो मला. मग पहिले कॅमेरा तिथंच राहतो मग. कोण नळी लावून राहिलं लग हुशारी उभं राहिलं. दादा का झोपला की तेच काम कोणा नळी लावली लगे पाहिजे लगे. सदी बाबा होती निशा आम्ही ते तुझं बसलो तो खुशाल नळी घेतली. मी आलं बाय मला काय हाऊस नाही भरायचा. मी आलीच म्हणली सकाळी. मग आता खरं सांगत तुम्ही ते पाण्यासाठी कुठे आहे मला 2दा दिली बरं का. पहिल्या त्याची दिली तिथे परवा दिवशी लावली तिथं आणि आज त्याची दिली. वैताग नाही, चांगलाच वैताग येऊ राहिला आता. चांगलं फिटिंग असते केलेली. आपण तुम्हाला म्हणलं आपलं एक छोटं मस्त सिंटॅक्स द्या, मस्त बसून द्या. कोणा लावलं तुम्ही मग मस्त लावून घेत जाईल. मग कोणा पुढे ठेवती ती टाकी वरती ठेवू ना आपण. आणि त्याला पाणी नळी पाईपलाईन फिटिंग करावं लागेल ना त्याला. कशी करणं लागते मग ती कसं काय करावं लागेल म्हणजे. कशी करणं लागते कशी म्हणजे ते बारीक नळ्या टाकायला नाही का पहिल्या त्याच्या नळ्या टाकावं लागेल ना त्याच्यात. परत नाही टाकावं लागेल. मग किती लागेल आपल्याला. गंज लागत ते तरी किती भरपूर लागत ते. किती 50 हां किती लागेल. किती लागेल. अगं वर अलग न्यायची पाईपलाईन, खाली पाणी यायचं अलग. आणि परत खाली ते दुसरं आलं का. मग या पहिले कशी फिटिंग करेली तुम्ही वरची. पहिली कशी करेल वरची कशी फिटिंग करेली. पाणी जायचं वर अलग नळी, वरून खाली यायचं अलग नळी. म्हणजे अलग कनेक्शन जातं का वरचं आणि खालची फिटिंगची. मग एखाद पाईपलाईन इथून कसं येईन ते. नाही का ॲडजस्ट नाही होऊ शकत का. अरुण घ्यायला विचारा. कसं काय अर्जस्ट होईन. विचारा तुम्हाला काय रे फिटिंग म्हणजे लय वाईट आहे बाई. ते काम करतो मी काम करतो. मला काही घेऊन नाही.
तुम्ही काम करता मग तुम्हाला माहिती पाहिजे ना. बाप्पा काय करू याला मी कोणतरी जाऊ घेऊन. अरे काय नाही रे दादा तू तिकडे परेशान करतो मी पोरगं. अजून तर काही नाही, अजून तर लय परेशान करणार ते. मग मम्मी म्हणे चालतं का म्हणलं नाही ना 4 तारखेला मोबाईल लागला म्हणलं आम्ही तर म्हणलं ती झोपलंच बाई ते म्हणलं नाही नाही नेलं म्हणलं त्याच्या पप्पानं जाते का हसत होती म्हणे संडास गिंडास म्हणलं मीच भरती म्हणे भरलं जाते का घेतलं जाते का म्हणलं मग आता काय करू म्हणे मला वाटलं का फेकून देते का आरडती का धावती त्याला म्हणलं नाही ना जाऊशील नाही म्हणलं ती हसू लागली का म्हणे वा वा हसून म्हणत होती का म्हणलं हा देऊ का याच्या तोंडात खरं देऊ का पहिले उगल पडका त्या मिरच्या. आता कसं उरायला तुला आम्हाला कसा बेजार करतो नाही नाही आता लाव ताकद तो आता आता किती जोर लावला तर वांग सुटन का. होऊ राहिलं ते असं जे खाल्लं गेलं ते तिकडे आता ते त्याच्या मागे ते आण आपला दबाण पण ते घे बॉलान आपला द्या बॉलान बस तेवढं मिरची नाही तर त्या मोबाईलच्या रेसिपीमध्ये पाहिलं टमाटर परत कोथिंबीर परत अजून काय कढीपत्ता बटाटा गाजर कांद्याची पात साबुदाण्याच्या याच्यामध्ये रेसिपी पाहिली त्या दिवशी पाहायला मिळतो तो साऊथ होता तो साबुदाणा. काय म्हणताय मुक्क काय म्हणताय हे घे दे का मिक्स हा दे. आता एवढाच लास्ट चान्स आहे सांगते आधी नाही तर काय म्हणतो आता त्या प्रस मध्येच काय तुला दुसरी परत घेऊन देईन मी तू टेन्शन घेऊ नको. हा घर आता चला बाय मित्रांनो.